सोलापूर लातूर रोडवरील धक्कादायक घटना. मध्यरात्री लातूर सोलापूर हायवेवरती रक्तरंजित थरार. माहिती अधिकारी कार्यकर्त्याचा खून तर मैत्रीण जखमी. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यासह दक्षिण सोलापूर तालुका हादरला. घातपात नव्हे तर कट मारल्याच्या रागातून खून. पोलीस निरीक्षक दिलीप सागरे यांची माहिती. सोलापूर लातूर रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री खळबळजनक घटना घडली. कारने प्रवास करणाऱ्या तरुण तरुणीवर अज्ञाताने जीवघेणी हल्ला केला. यात 37 वर्षीय अनमोल केवटे राहणार मंद्रुप दक्षिण सोलापूर याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेले सोनाली सुखदेव भोसले राहणार अंतरोळी तालुका दक्षिण सोलापूर ही गंभीर जखमी झाली आहे. कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून कारला जीप कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे वय 34 राहणार मंद्रुप दक्षिण सोलापूर याचा चाकूने बुकसून खून करण्यात आला, तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले सुपेकर वय 32 राहणार अंतरोळी तालुका दक्षिण सोलापूर या गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर 12:45 खाडगाव रोडवरील लातूर येथे घडली. लातूर येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यक्रम आटपून अनमोल केवटे व त्याची मैत्रीण सोनाली भोसले वय 40 राहणार अंतरोळी हे कारने बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सोलापूरच्या दिशेने निघाले होते. मध्यरात्री 12:30च्या सुमारास लातूर परिसरातील रिंग रोडवरील लहुजी साळवे चौकात केवटे यांच्या गाडीला एका जीपला कट बसला. त्यानंतर जीपमधील तरुणांनी कारचा पाठलाग केला आणि गाडी अडवून कार थांबवली. त्यावेळी झालेल्या वादावादीत जीपमधील विष्णू मामडगे यांनी त्याच्याजवळील चाकू अनमोलच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर वार केले. मित्राला मारत असल्याने मदतीसाठी सोनाली धावली, पण त्याच्यावरही विष्णूने वार केले. त्याच्यावरील लातूर मधील विलासराव देशमुख शासकीय विद्यालय महाविद्यालय उपचार सुरू असून त्या शिद्धूर आल्याची माहिती डॉक्टरने दिली आहे. केवटे यांच्या चालकाने घटनेची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी 2 अनोळखी आरोपी 367 25 कलम 103 1 109 126 2 352 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जिरगे अधिक तपास करीत आहेत. कार चालकाने आपल्या गाडीला कट मारला. यावरून झालेल्या भांडणात संशयित आरोपी विष्णू याने अनमोल केवटे व सोनाली भोसले यांच्यावरती धारदार चाकूने वार केले. त्यात अनमोलचा मृत्यू झाला असून त्यात घातपाताचा प्रकार नाही. जीपमधील चौघेही रेणापूर तालुक्यातील असल्याचं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी तडका न्यूजशी बोलताना म्हटले आहे.